समास तिसरा आणि दशक तिसरा आणि समास सहावा. आध्यात्मिक ताप. मानवी जीवनात दुःख आहे याबद्दल कोणाला संशय येणे शक्य नाही. या दुःखाचे आधिभौतिक, आध्यात्मिक आणि आधिदैविक असे तीन भेद करण्याची मूळ कल्पना सांख्यांची पुढे वेदांताने ती आपली करून घेतली. बाह्य जी विश्वातील वस्तूंचा माणसाच्या इंद्रियांशी संयोग होऊन जी दुःखे भोगावी लागतात ती आधिभौतिक होत. बाह्य संयोगा वाचून उद्भवणाऱ्या दुःखांना आध्यात्मिक म्हणतात आणि देवतांच्या कोपाने भोगाव्या लागणाऱ्या दुःखांना आधिदैविक असे नाव आहे. यातील मर्म असे की पिंड आणि परिस्थिती यांच्या परस्पर क्रिया प्रतिक्रियांनी जीवन चालते. आईच्या पोटात आल्यापासून जीवाचा परिस्थितीशी संबंध येतो. देह सुटेपर्यंत तो राहतो. पिंड व परिस्थिती यांच्या खेचाखेचीत पिंडावर जे प्रतिकूल आघात होतात त्यांना संत ताप असे म्हणतात. माणसाला त्याच्या जीवनात स्वतःच्या देहापासून ताप होतो, मनापासून ताप होतो, इतर प्राण्यांपासून व माणसांपासून ताप होतो, हवा, पाणी, वीज, अग्नी या नैसर्गिक शक्तीपासून ताप होतो. त्यांना तापत्रय म्हणतात. जन्मास आलेला कोणीही माणूस या तापत्रयाच्या कचाट्यातून सुटलेला नाही. माणसाला दुःख नको असते तरी ते भोगावे लागते. ते किती प्रकाराने भोगावे लागते याचे सविस्तर वर्णन श्री समर्थांनी पुढील 3 समासामध्ये केले आहे. जीवनातील नाना प्रकारच्या दुःखांनी माणूस गांजला म्हणजेच तो जीवनाचा खरा अर्थ किंवा परमार्थ शोधू लागतो. त्यात त्याला सत्संगती लाभली की बरोबर भगवंताच्या मार्गाला लागतो. मी आता तापत्रयाच्या लक्षणांचे नीट वर्णन करतो. मन एकाग्र करून श्रोत्यांनी ते ऐकावे. जो तापत्रयाने पोळला असतो तो संतांच्या संगतीने निवतो म्हणजे शांत होतो, त्याला समाधान लाभते. एखादी वस्तू हवी म्हणून विव्हळ झालेल्या माणसाला ती वस्तू मिळाली की संतोष होतो. असे दुःखी माणसाला सत्संगाने समाधान मिळते. जसे भुकेल्या माणसाला अन्न मिळाले, तहानेल्या माणसाला पाणी मिळाले किंवा कैद्यांचे बंधन तुटले म्हणजे त्यांना सुख होते. महापुरात सापडून घाबरलेल्या माणसाला परतीराला नेले किंवा वाईट स्वप्नाने दुःखी झालेल्या माणसाला जागे केले, मरणाच्या दाराशी पडलेल्या माणसाला जीवदान दिले म्हणजे त्याला सुख होते. संकटातून सोडवले म्हणजे सुख होते. एखाद्या रोग्याला अनुभव सिद्ध म्हणजे खात्रीचे आणि उत्तम औषध मिळाले म्हणजे त्याचा रोग नाहीसा होऊन त्याला आनंद होतो. त्याप्रमाणे संसारातील दुःखाने गांजलेला आणि त्रिविध तापाने पोळलेला माणूसच परमार्थ मिळवण्यास लायक होतो. त्रिविध तापांची लक्षणे सांगणारे 3 श्लोक दिले आहेत. त्यांचा अर्थ. ते त्रिविध ताप कसे आहेत म्हणाल तर मी आता सांगतो तसे आहेत. त्यांच्याविषयी एक आधारवचन आहे. श्लोकांचा अर्थ. देह, इंद्रिय आणि प्राण यांच्यामुळे जे सुख दुःख प्राप्त होते म्हणजे भोगावे लागते त्याला आध्यात्मिक ताप असे म्हणतात. माणसांना त्यापासून दुःखच होते. सर्व भूतांच्या संयोगाने जे सुख दुःख उत्पन्न होते तो दुसरा ताप असून तो मोठा क्लेशदायक आहे. तो खरोखर आधिभौतिक ताप होय. माणसाच्या चांगल्या वाईट कर्माप्रमाणे मेल्यावर यमयातना, स्वर्ग, नरक वगैरे जे भोग भोगावे लागतात त्यांना आधिदैविक ताप असे म्हणतात. एक ताप आध्यात्मिक, दुसरा ताप आधिभौतिक आणि तिसरा ताप आधिदैविक असे 3 ताप समजावे. आध्यात्मिक ताप कोणता, तो कोणत्या खुणांनी ओळखावा, आधिभौतिकाची लक्षणे कोणती, आधिदैविक ताप कसा, त्याची अवस्था कोणती, हे सगळे स्पष्ट कळेल असे विस्ताराने आपण सांगावे. हा जी म्हणजे बरे आहे असे वक्ता श्री समर्थ म्हणाले आणि त्रिविध तापांची कथा वक्ता विस्ताराने सांगू लागला. आता आध्यात्मिक ताप सावधपणाने ऐका. प्रथम आध्यात्मिक तापाची व्याख्या म्हणजे प्रधान लक्षण सांगतात. देह, इंद्रिय आणि प्राण यांच्या संयोगाने माणूस सुख दुःखे भोगतो आणि त्यामुळे त्रस्त होतो. त्या तापाला आध्यात्मिक ताप असे म्हणतात. जे दुःख देहातून निर्माण होते आणि इंद्रिय व प्राण यांच्याद्वारे भोगावे लागते त्याला 3 तापापैकी आध्यात्मिक ताप असे म्हणतात. शरीरातून काय निर्माण होते आणि प्राणामुळे कोणते दुःख होते ते स्पष्ट करून सांगणे जरूर आहे. आता पुढील जवळजवळ 40 ओव्यांमध्ये श्री समर्थांनी आध्यात्मिक तापाखाली येणाऱ्या दुःखाचे वर्णन केले आहे. श्री समर्थांचे निरीक्षण किती सूक्ष्म होते, त्यांचे व्यवहार ज्ञान केवढे अवाढव्य होते आणि त्यांची स्मृती कशी विलक्षण होती हे या व पुढच्या समासामध्ये पाहून घ्यावे. खरूज, खवडे, अंगावर उठणाऱ्या पुळ्या, नारू, नखुरडे, मांजऱ्या, देवी व गोवर हे देहामध्ये उत्पन्न होणारे विकार आहेत म्हणून त्यांना आध्यात्मिक ताप म्हणतात. काखमांजरी, केस्तूड, सडणारा व्रण, काळपुळी, रोगांमध्ये अति दुस्सह अशी मूळव्याध, बोटाचे दुखणे, गालफुगी वगैरे, अंगभर सुटणारी खाज, हिरड्यांची सूज, दातात भरणारे कसपट, अंगावर उगीच फोड उठणे, अंगावर सूज येणे, वात होणे, तिडका लागणे, नायटे, हाड्याव्रण, गजकर्ण, जलोदराने फुगलेले पोट, कानठळ्या बसून कान फुटणे, पांढरे कोड, महारोग, रोगात श्रेष्ठ असा पंडुरोग किंवा क्षयरोगाचे कष्ट,
गाठ सरकणे, दूध प्यायल्यावर मुलाला लगेच होणारी वांती, हातापायात येणाऱ्या कळा, वारंवार चक्कर, घेऱ्या येणे, ओलांडा, बळ, पोटशुळाच्या यातना, अर्धशिशी, कपाळदुखी, कंबर, मान, पाठ, गळा, तोंड दुखणे, हाडांचे सांधे दुखणे, मोडशी, अजीर्णाची, हागो, कावीळ, पुरळ, गळवे, गंडमाळा, परदेशी पाणी बाधणे, कोरड पडणे, हिवताप गरगरणे, डोळ्यांपुढे अंधार येणे, ताप, दुखणे, उलटणे, अंगावर उगाच शहारा येणे, थंडी, उकाडा, तहान, भूक, झोप, हगवण, अतिसंभोगाने होणारी वाईट अवस्था, आळशी, मूर्ख, अपेक्षा, मनात भय उत्पन्न होणे, विसराळू, सर्व काळ उद्विग्न असणे, लघवी अडणे, परमा, रक्तपिती, रक्तिपरमा, मुतखड्याच्या यातना, मुरडा, हगवण, उन्हाळ्या लागणे, शौच, कोडल्यामुळे होणारी तगमग, रोग असून तो कोणता ते न कळणे, गाठ सरकणे, जंत होणे, आव व रक्त पडणे, अन्न पचन न होता जसेच्या तसे पडणे, पोट फुगणे, तडस लागणे, ठसका लागणे, घास लागणे, पोटाला धक्का लागून जीव कासावीस होणे, उचकी लागणे, घास अडकणे, पित्त उळसळून वांती होणे, जीभ काटे येणे, पडसे खोकला होणे, दमा उसळणे, धाप लागणे, पडजिभेची ढास, कफ होणे, मोवा ज्वर येणे, अंगाची आग होणे, कोणी शेंदूर खायला घातल्याने मनावर परिणाम होणे, घशामध्ये फोड येणे, घट्टसर्प, जीभ झडणे, सदा तोंडाला अति घाण येणे, दात पडून हिरड्यात कृमी होणे, पांथरी वाढणे, घोळणा फुटणे, गंडमाळा, आपोआप एकाएकी डोळा फुटणे, आपणच आपले बोट कापून घेणे, कळा व तिडीक लागणे, दात उपटणे, उपटले जाणे, ओठ व जीभ चावली जाणे, कान ठणकणे, डोळे दुखणे, नाना प्रकारच्या दुःखाने ओरडणे, जन्मांध असणे, नपुसक असणे, डोळ्यात फूल पडणे, वडच वाढणे, मोतीबिंदू व काचबिंदू होणे, डोळ्यांच्या पापण्यांना कीड लागणे, डोळे असून न दिसणे, रातंधळेपणा असणे, दुष्टितपणा, भ्रमिष्टपणा आणि खुळेपणा असणे, मुकेपणा, बहिरेपणा, ओठ तुटके, हात तुटके, वृत्ती चळलेली, वेडेपणा, पांगळेपणा, कुबड, आखूड पाय, तारवटलेले डोळे, वाकडी मान, काना तिरवा, घारे डोळे, अति ठेंगूपणा, ठेचाळणे, सहा बोटे, गेंगाणा, विद्रूप, मोठे दात, पुढे आलेले दात, फार लांब नाक, नाक नसणे, कान नसणे, अर्थहीन बडबड, अति रोड, अति लठ्ठ, तोत्रा, बोबडा, अशक्त, रोगी, कुरूप, वाकड्या बुद्धीचा, मत्सरी, खादाड, तापट, संतापी, अनुतापी, मत्सरी, कामुक, हेवेदावे करणारा, तिरस्कारी, पापी, अवगुणी, विकारांच्या अधीन, ज्याला नीट उठता बसता येत नाही, अंग ताटणे, अवघडणे, लचक भरणे, सूज येणे, पायाचा संधिवात, न वाढणारा गर्भ, मूल आडवे येणे, गर्भपात, सणातील गाठी, सन्निपात, संसारातील अडचणी, अपमृत्यू, नखाचे विष बांधणे, नखुरडे, शिळे व कुप्त्याची खाण्याने प्रकृती बिघडणे, उगीच दातखिळ बसणे, डोळ्याच्या पापणा झडणे, भुवया सुजणे, डोळ्यात रांजणवाड्या होणे, चष्मा लागणे, अंगावर काळ्या पुळ्या येणे, तीळ पांढरे चट्टे, काळे चट्टे, चामखीळ, गालगुंड, अंगावर मांस वाढणे, मनाला भ्रम होणे, अंगावर येणारे फुगवटे, आवाळे, अंगाला फार दुर्गंधी येणे, डोक्यावरचे केस गळणे, तोंडातून लाळ गळणे, अनेक काळजांनी काळवणणे, अनेक दुःखांनी मानसिक यातना होणे, काही रोग नसताना जीवाची तगमग होणे, म्हातारपणाच्या यातना, सदा काही ना काही रोग होणे, देह नेहमी अशक्त असणे, अनेक रोग, अनेक दुःखे, अनेक भूक, अनेक जखमा, या सर्वांमुळे माणसाला दुःख होऊन त्याच्या जीवाची जी तळमळ होते त्याला आध्यात्मिक ताप असे म्हणतात. आध्यात्मिक ताप हा असा आहे. पूर्वी केलेले पाप भडकल्याने हा ताप भोगावा लागतो. त्याचे कितीही वर्णन केले तरी तो न संपणारा अफाट दुःख सागर आहे. आणखी किती सांगावे, श्रोत्यांनी खुणेने समजावे. आता पुढील समासात सहज ओघाने अधिभौतिक तापाचे वर्णन करू. समास 6वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.